असं तर काही वाटत नाही की बिर्याणी आणि वॉटरमेलन एकत्र खाल्ल्यामुळे त्यांना काय झालं आहे. या केसमध्ये पॉयझनिंगचा डाऊट आहे. आता ती पॉयझनिंग 2-3 प्रकारचे असतात. केमिकल पॉयझनिंग म्हणजे कोणी पॉयझनिंग केलं आहे का फूडचं. दुसरी गोष्ट फूड पॉयझनिंग म्हणजे खाल्लेलं फूड खराब होऊन त्याच्यामुळे गॅस्ट्रायटिस किंवा काही झाला आणि डायरिया वॉमिटिंगमुळे त्यांना डिहायड्रेशन झालं आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला असू शकतो. आणि तिसरी गोष्ट खूप रेअर आहे, म्हणजे बरेचसे वेंडर्स जे फ्रूट्स असतात त्यांना रायपनिंगसाठी किंवा त्यांना मेंटेन करण्यासाठी विविध प्रकारचे केमिकल्स वापरतात. त्याच्यामध्ये येतं कॅल्शियम कार्बाईड, ऑक्सिटोसिन, फॉर्मॅलिन आणि इथेनॉल. तर ह्या गोष्टी जर जास्त प्रमाणात झाल्या असतील त्या फ्रूट्सवर त्याच्यामुळे सुद्धा पॉयझनिंग होतं. त्यांना नॉशिया वॉमिटिंग होतो आणि नॉशिया वॉमिटिंग किंवा डायरियामुळे डिहायड्रेशन होतं आणि डिहायड्रेशन झाल्यावर इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतो आणि त्याच्यामुळे त्यांची डेथ कार्डियाक अरेस्टमुळे होऊ शकते.